Chapter 12. Muscular system and digestive system in human beings. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय आहे, मसल्स म्हणजे काय आहेत हे थोडंफार तुम्हाला माहिती असेल. आपण आता तिथे डिटेल्स समजून घेऊया. Introduction. Look at Rahul. He is driving his new car. Do you know how this car works? The car has various parts like wheels, engine, etc., which work together to enable the car to run properly. In the same way, our body too is like a machine. It is a living and a thinking machine. Different organs. त्यांनी आपल्या शरीराची तुलना एका कार सोबत केलेली आहे. लक्षात ठेवा, जसं कार ही एक मशीन आहे आणि त्याला वेगवेगळे बॉडी पार्ट्स त्या कार चालवत असतात. चाकामुळे कार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये देखील असे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत की ज्याच्यामुळे आपलं शरीर काम करत असतं. ठीक आहे, of the body work together to carry out different functions. A group of organs which work together to carry out a function of the body is called an organ system. What is an organ system? एक ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय असते? तर ती वेगवेगळ्या ऑर्गन्स टुगेदर एकत्र येतात ते. ठीक आहे, कशासाठी एकत्र येतात? टू वर्क, काम करण्यासाठी. एक स्पेसिफिक फंक्शन त्यांना दिलेलं असतं. ते फंक्शन त्यांनी कम्प्लीट करायचं असतं. म्हणून वेगवेगळे ऑर्गन्स काय होतात? एकत्र येतात. There are so many organs come together to work a specific function. Okay, that group of organs is called as organ system. त्या संपूर्ण अशा सर्व ऑर्गन्सच्या एका रचनेला किंवा जोडणीला किंवा एखाद्या कार्य करण्याच्या त्यांच्या त्या पद्धतीला आपण सिस्टीम असं म्हणत असतो. तर ती ऑर्गन सिस्टीम बनते. Our body has many organ systems, each of which performs a specific function. आपल्या शरीरामध्ये त्यांनी एवढ्या दाखवले तिथं 1, 2, 3, 4, 5 इथं दाखवले आहेत, पण ऍक्च्युअली खूप आहेत बरं का. म्हणजे 5 दाखवले त्यांनी, तुम्हाला किमान अंदाज यावा म्हणून कोणकोणते ऑर्गन सिस्टीम्स आहेत पहा. For example, the digestive system carries out digestion of food. Respiratory system performs respiration. Excretory system removes waste materials out from the body. Reproductive system is associated with reproduction, etc. In addition to these systems, we also have nervous system which controls all the bodily functions. नर्वस सिस्टीम जनरली तुम्हाला दिसत नाहीत. आतापर्यंत दाखवलेल्या सिस्टीम्स या तुमच्या शरीरामध्ये असतात, जाणवतात, काम चाललंय असं लक्षात येतं. पण नर्वस सिस्टीमचं काम तुमच्या लक्षात येत नाही. पण ही अशी सिस्टीम आहे, तुमच्या पायात जर काटा टोचला किंवा तुम्हाला काहीतरी पोळलं तर त्याची जाणीव तुम्हाला होते. ही जाणीव होण्यापाठीमागे कोण आहे? तर नर्वस सिस्टीम असतं, लक्षात ठेवा. And circulatory system which supplies blood to all the body parts. We also have the skeletal system. All the bones of our body are connected together to form a skeleton. All the bones of the body along with cartilages together form the skeletal system. Joints are the places where 2 or more than 2 bones are connected to each other by means of ligaments. लिगामेंट्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? लिगामेंट्स म्हणजे सांधे, म्हणजे हाडांची जोडणी सांध्याच्या माध्यमातून झालेली असते. त्याला लिगामेंट्स असं म्हणतात. ठीक आहे. Our body also consists of a muscular system that provides shape and support to the body. Come, in this chapter, let us study about the muscular system and the digestive system in human beings in detail. आतापर्यंत आपण जे काही या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्यामध्ये व्हॉट इज मीन्ड बाय ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आणि मग आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम्स फंक्शन्स करत आहेत, काम करत आहेत, त्यांची नावं समजून घेतलेली आहेत. ठीक आहे, तुम्ही आज घरी हे लिहून काढा. व्हॉट इज ऑर्गन सिस्टीम अँड द डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन सिस्टीम्स अँड व्हॉट इज देअर फंक्शन, त्यांचं काम काय आहे, असं तुम्ही थोडक्यात लिहा. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आता याचा पुढचा भाग बघूया. ठीक आहे. Muscles. Close your fist tightly and bend your arm at the elbow. ही कृती तुम्ही सर्वजण आता करू शकता. बघा काय करायला सांगितले त्यांनी. तुमची फिस्ट म्हणजे
जो काही तुमचा हात आहे, हाताची जी काही मूठ आहे ती तुम्ही एकत्रित करा, ठीक आहे, आणि ती आवळा जोरात, आणि ती जी मूठ आहे ती तुमच्या जवळ आणा, शरीराच्या जवळ आणा. ही कृती तुम्ही करा जस्ट लगेच, आणि त्याच पोझिशन मध्ये राहा. Now feel the upper part of this arm with the fingers of your other hand. आणि दुसऱ्या हाताने जो काय अप्पर आर्म आहे, म्हणजे वरची बाहू जी आहे, त्याला तुम्ही सहज स्पर्श करा. तुम्हाला त्या ठिकाणी कडकपणा जाणवेल, थोडासा काठिण्यता तुम्हाला थोडीशी जाणवेल त्या ठिकाणी. What did you experience? Hardness of a fleshy part is felt in the upper arm. लक्षात आलं का तुमच्या? तिथे तुम्हाला कडकपणा जाणवतोय थोडासा. तुम्ही नंतर जेव्हा हात दूर सोडता तेव्हा तो भाग मऊ झालेला असतो, आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ताणून घेता हात थोडस आणि जवळ आणता बॉडीच्या, तेव्हा तो भाग तिथे कडक झालेला असतो. ही गोष्ट घडते आहे, लक्षात ठेवा आपल्या बॉडीमध्ये, आणि ही सतत घडत असते. This fleshy part consists of muscle. Muscles contract and relax as different parts of our body move. हे मसल्स हे सतत काय होतात, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे आकुंचन पावत असतात आणि रिलॅक्स होत असतात कंटिन्यू. आणि हे बोन्सला सपोर्ट करतात, आणि बोन्स त्यांना सपोर्ट करतात, म्हणजे एखादी कृती पूर्ण होण्यासाठी बोन्स सपोर्ट करतात, आणि बोन्सला ते काम करण्यासाठी मसल्स सपोर्ट करतात. म्हणजे फक्त शरीरात हाडे आहेत म्हणून काम चालतं असं नाही, तर मसल्स त्याला सपोर्ट करतायत खेचण्यासाठी. आलं का लक्षात? त्यासाठी ते स्ट्रॉंग होतात, कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतात, आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होतं हाडांचं त्या भागाचं, तेव्हा ते रिलॅक्स होतात. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन या सिस्टीमवर मसल्स आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. मग ते चालताना देखील आपल्या पायाच्या ज्या पिंढऱ्या असतात त्या पण उभारल्यानंतर कडक होतात आणि बसल्यानंतर मऊ पडतात. म्हणजे ही कृती आपल्या शरीरामध्ये मसल्स घडून आणतात म्हणून काम होत असतं. त्यांच्या शरीरामध्ये मसल्समध्ये स्वतःहून त्यांनी काहीतरी बदल केलेला असतो आणि म्हणून ती कृती घडते. जर मसल्स काम करायचे थांबले तर आपल्या मनात किती इच्छा असली हात उचलायचा तरी नाही उचलू शकत माणूस. लक्षात ठेवा. जसं हातापायाला मुंग्या आल्यानंतर तुम्ही चालायचा किती प्रयत्न केला किंवा हात उचलण्याचा प्रयत्न केला तर तो हात लवकर उचलला जात नाही. का जात नाही? तर त्या ठिकाणी मसल्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे मसल्स त्या पद्धतीने काम करत नाहीत. लक्षात ठेवा. आणि त्याला खूप आपल्याला ताकद लावावी लागते त्यावेळेस. Muscles give our body a specific shape and posture. आणि मसलचं दुसरं काम काय आहे? पहिलं तर कळलं तुम्हाला, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन करणे आणि वर्कआउट करून आणणे. दुसरं काम आहे की बॉडीला एक विशिष्ट शेप देणे. बॉडीला आपल्या जो शेप मिळतो त्या मसल्समुळे मिळतो. लक्षात ठेवा. म्हणजे काही काही जण जिम मध्ये जो मुद्दाम बॉडी बनवतात का तर त्यांना त्यांचे मसल्स डेव्हलप असे छान करायचे असतात ज्यामुळे त्यांची बॉडी चांगली दिसेल. आलं का लक्षात? म्हणजे मसल्समुळेच आपल्या बॉडीला हा चांगला किंवा कसा पाहिजे तसा आकार हा मिळत असतो. Muscles are bundles of fibers that can contract and relax as required. आणि काय आहेत मसल्स? मसल्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तर असे इथं आकृतीत दाखवले बघा, मसल्स फायबर म्हणून दाखवलेले. म्हणजे असे छोटे छोटे सूक्ष्म धागे आहेत की ज्यांच्या एकमेकांच्या जोडणीतून मोठे मोठे धागे बनलेले आहेत आणि अशा अनेक मोठ्या धाग्यातून एक मोठा धागा बनला त्याला मसल्स असं म्हणतात. त्या पद्धतीने दोरी असते, मोठी दोरखंड असते. ती दोरखंड केव्हा बनते? जेव्हा छोट्या छोट्या दोऱ्या एकमेकांमध्ये विणून अशा अनेक लहान लहान दोऱ्या एकत्र आणून एक मोठी दोरखंड बनते. त्याच पद्धतीने आपले मसल्स हे अशा फायबर्सने बनलेले आहेत. त्याला त्या दोरीला आपण काय म्हणूयात? आपण फायबर्स म्हणूया. फायबरचा अर्थ धागे पण होतात. लक्षात ठेवा. तर मसल्स फायबर्स असतात आपल्या बॉडीमध्ये आणि ते एकमेकाला, त्यामुळे मसल्स मध्ये खूप पॉवर असते. जशी दोरीमध्ये प्रचंड ताकद असते तशी आपल्या मसल्समध्ये पण प्रचंड पॉवर असते. लक्षात ठेवा. म्हणजे ती ताणली तर ताणली पण जाते आणि परत नंतर नॉर्मलला पण येते. लक्षात ठेवा. तर मसल्स हे अशा पद्धतीने फायबर्स पासून बनलेले असल्यामुळे त्यामध्ये प्रचंड ताकद आहे. Due to this contraction and relaxation of muscles, the bones are able to move either nearer to or away from each other. हे पहा या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे मेन रिझन कोण आहे मुवमेंट होण्यासाठी? तर बोन्स हे केवळ आपलं शरीर व्यवस्थित त्या ठिकाणी राहावं, स्टेबल राहावं म्हणून एक सपोर्टरी सिस्टीम आहे बोन्स. लक्षात ठेवा. पण बोन्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम कोण करतं आहे? तर मसल्स करतात. कारण मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्यानंतरच बोन्सची हालचाल होऊ शकते.
नाहीतर बोन्स काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त ते स्टेबल ठेवतात, बॉडीचं शेप स्टेबल ठेवण्यासाठी बोन्स आहेत. ठीक आहे. हा, तर बोन्सची पण आवश्यकता आहे शरीरात, नाही असं नाही, पण बोन्सला कामाला लावतात ते म्हणजे मसल्स. मसल्समुळे बोन्स काय होऊ शकतात, काम करू शकतात. दे कॅन बी एबल असा शब्द वापरला. एबल शक्य असणे. एबल म्हणजे काय, शक्य असणे. तर त्यांना शक्य होतं बोन्सना काम करणे, मुवमेंट करणे, बिकॉज ऑफ ओनली मसल्स. आणि मसल्स मध्ये काय होतं, मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन अशा दोन गोष्टी घडतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मसल्स काय होतात, वर्कआउट करतात, आणि मसल्स वर्कआउट केल्यामुळे बोन्स वर्कआउट करतात. तर मेन बेसिक फंक्शन काय आहे, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, अँड दिस फंक्शन ऑफ इज रिलेटेड टू मसल्स, अँड ड्यू टू दिस फंक्शन बोन्स कॅन बी मूव्ह. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने त्यांची रचना आहे. This helps to bring about movement and काय झालं व्हिडिओचं, अडखळतोय सर. हा, एक मिनिट. सर काय काय मुली मध्ये बोलतेत म्हणून अडखळ आहे. हो सर. बरं, तुम्हाला मी झूमची जर रचना सांगतो काय आहे. झूम मध्ये मी जर इथून म्यूट केलं असेल सर्वांना, माझ्याकडे ती सिस्टीम आहे म्यूट ऑल, तर हे सगळे ऑटोमॅटिकली म्यूट होतात. तुम्ही अनम्यूट स्वतःला करून मगच बोलू शकता, आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा सगळ्यांना ऐकू येतं, मला पण ऐकू येतं. त्यामुळं मुली आपापसात बडबड करत आहेत, ही जी हे जे वाटतं ना तुम्हाला, ऍक्च्युली तसं नाहीये. मला तर वर्ग पूर्ण शांत दिसतो आहे, ऐकू येतो आहे सगळ्यांना व्यवस्थित, मलाही ऐकू येत आहे. त्यामुळं तुमच्याकडे कुठेतरी बाहेर काहीतरी गडबड चालली असेल तर तिथला आवाज तुम्हाला कदाचित ऐकू येईल, पण वर्गात तरी ते शांतता आहे ऑनलाईन क्लासमध्ये. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे दोन सिस्टीम आहेत. मी म्यूट असं करू शकतो की तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता, आणि दुसरी बाजू अशी आहे की मी म्यूट असा करू शकतो की तुम्ही स्वतःला अनम्यूटच करू शकणार नाही. म्हणजे एखाद्या घरामध्ये फारच गोंधळ चाललाय तर मी त्याला असा म्यूट करतो की ते स्वतःला अनम्यूट नाही करू शकणार. आलं का लक्षात? त्यामुळे वर्गात गोंधळ वगैरे तर नाहीच आहे, त्याची काही तुम्ही काळजी करू नका. हा, जर काही ते खरखरा येत असेल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो एक वेळेस. हा, माझा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही कारण मी व्हिडिओ ऑन केलेलाच नाही. मी फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि एक्सप्लेनेशन याचं तुम्हाला देतोय, कारण मला नाही वाटत की माझ्या व्हिडिओची तुम्हाला गरज आहे, आणि चांगल्या पद्धतीचं रेंज तुम्हाला मिळावं म्हणून मी व्हिडिओ ऑफ केलेला आहे माझा. तुम्हाला फक्त माझा आवाज आणि व्हिडिओ. ठीक आहे, ओके, चलो बाय. पुढचं घेऊयात, कंटिन्यू करत. लोकोमोशन. आता हा शब्द तुम्ही ऐकला, लोकोमोशन म्हणजे काय, नवीन शब्द आहे तुम्हाला, लोकोमोशन. पुन्हा एकदा ऐकवतो. This helps to bring about movement and locomotion. लोकोमोशन म्हणजेच मुवमेंट. लक्षात ठेवा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे प्रत्यक्षात स्थान बदलणे, त्याला लोकोमोशन असं म्हणतात. मुवमेंट म्हणजे पण हालचाल असाच त्याचा अर्थ आहे, पण हालचाल बसल्या ठिकाणी आपण करू शकतो ना, पण लोकोमोशनचा अर्थ बसल्या ठिकाणी नाही होत. लोकोमोशन म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष जागा बदलावी लागते, असा लोकोमोशनचा अर्थ आहे. तर पायांचा उपयोग आपण लोकोमोशन करण्यासाठी करतो आणि हातांचा उपयोग आपण मुवमेंट करण्यासाठी करतो, असं आपण गृहीत धरूयात आता. ठीक आहे. Thus, we can say that there is a mutual relationship between muscles and bones. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्यात एक प्रकारचा संबंध आहे, रिलेशनशिप आहे, किंवा मसल्स वर्कआउट करतात, बोन्स ते वर्कआउट कम्प्लीट करण्यासाठी सपोर्ट करतात. म्हणजे बोन्स नसतील तर मसल्स पण पूर्ण काम करू शकणार नाहीत, आणि मसल्स नसतील तर बोन पण पूर्ण काम करू शकणार. त्यामुळे ते एकमेकावर डिपेंड आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं रिलेशनशिप आहे. पण काय आपल्या शरीरामध्ये काय काय ठिकाणी बोन्स नाहीयेत, तरी देखील त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. लक्षात ठेवा, मसलच्या सहाय्यानं. कसं पाहूयात आपण. Muscles are firmly attached to bones by means of tendons. हे बोन्स जे आहेत, पुन्हा एकदा ऐका. Muscles are firmly attached to bones by means of tendons. त्यांचे टेंडन्स म्हणजे काय, एक प्रकारचे अत्यंत सूक्ष्म असे धागे असतात, ते काय करतात, बोन्सला पकडून ठेवतात, त्याला टेंडन्स असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने त्या धाग्यांनी बोन्सला इतक्या चांगल्या पद्धतीने पकडून ठेवलेलं असतं की ते सहजासहजी सुटत नाहीत बोन्स त्यांच्या हातातून, मसल्स मधनं ते सेपरेट लवकर होत नाहीत. लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने मसल्स काय करतात, बोन्सला धरून ठेवतात आणि त्यांच्याकडनं पाहिजे तशी हालचाल करून घेऊ शकतात. Muscles contract and relax to bring about movement. When the muscles are in the relaxed state, the bones are away from each other and no movement is carried out. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे
मसल्स आणि बोन्स मध्ये रिलेशनशिप कसं आहे. जेव्हा मसल्स रिलॅक्स्ड पोझिशन मध्ये असतात म्हणजे ते कुठलेही काम करत नाहीत. लक्षात घ्या, मसल्स जेव्हा रिलॅक्स पोझिशन, आपण जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा काय काम करतो का आपण, नाही. रिलॅक्सेशन म्हणजे आराम करणे. तसं मसल्स जेव्हा आराम करत असतात, रिलॅक्स पोझिशन मध्ये असतात, रिलॅक्स स्टेट मध्ये असतात, त्यावेळेस बॉडी रिलॅक्स करत असते. म्हणजे बोन्स पण कुठलेही काम करत नसतात आणि बोन्स हे त्यावेळेस एकमेकांपासून दूर असतात. जेव्हा अप्पर बोन आणि लोअर बोन हे एकमेकांपासून दूर असतात तेव्हा मसल्स रिलॅक्स पोझिशन मध्ये असतात. तुम्ही काम करा अथवा न करा, तुमचे जेव्हा बोन्स एकमेकांपासून दूर असतात तेव्हा मसल्स रिलॅक्स मोडमध्येच असतात. ठीक आहे. आणि जेव्हा ते बोन्स जवळ येतात तेव्हा नॅचरली मसल्स मुवमेंट करायला लागतात, वर्कआउट करायला लागतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ताठरपणा जाणवतो आपल्या अप्पर आर्म मध्ये. पहा. On the other hand, when the muscles contract, there is movement at the joint and the bones move nearer to each other. या ठिकाणी काय झालं, बोन्स एकमेकांच्या जवळ आले आणि जेव्हा बोन्स एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा मसल्स ऍक्टिव्ह होतात, ते कॉन्ट्रॅक्ट होतात, ते स्ट्रॉंग होतात. का तर त्या बोन्स ना वर्कआउट करायचे ना, म्हणून मसल्स काय करतात, त्यांच्याकडनं ती वर्कआउट कम्प्लीट करण्यासाठी स्ट्रॉंग होतात स्वतः आणि अशा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतात. अशा पद्धतीने मसल्स कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मेथड मध्ये बोन्स कडून वर्कआउट करून घेतात. किंवा बोन्सला वर्कआउट करायचं असेल तर मसल्स स्वतः त्या पोझिशन मध्ये जातात. अशा पद्धतीने ते एकमेकांवर डिपेंडंट आहेत, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं रिलेशनशिप आहे. The action of muscles is necessary for all kinds of movements, from the small movements of eyelids to those that demand great strength as when chopping wood with an axe. बघा, मसल्स अत्यंत लहान लहान गोष्टीमध्ये देखील काम करत असतात. डोळ्यांच्या पापण्या वर खाली करणे या ठिकाणी पण मसल्स वर्कआउट करतायत. तर एखाद्या ठिकाणी प्रचंड मोठं काम करायचं असेल, हार्ड वर्क करायचं असेल तर तिथेही मसल्स काय करतात, काम करत असतात. दोन्ही ठिकाणी त्यांना प्रचंड काम करावंच लागतं. We use muscles for various movements like talking, Today is a hot day. laughing, walking, jumping, throwing, etc. These are the some functions that body do. Okay, and at that time muscles are start to work. मसल्स वर्कआउट करतात. आपल्या घशामध्ये ज्या काही ग्रंथी आहेत किंवा जे काही स्नायू आहेत त्यांच्या कामामुळेच आपण बोलू शकतो. लक्षात ठेवा, जे काही स्वरग्रंथी आहेत किंवा स्नायू आहेत त्यामध्ये, त्यांच्यामुळे आपण बोलू शकतो. आपण जे हसत असतो, आपला चेहरा हसतो आहे हे दिसतं, आवाज नाही आला तरी कळतं की आपण हसतो. का तर आपल्या चेहऱ्याचे मसल्स वर्कआउट करतात. आपण जेव्हा रडतो तेव्हा आपण चेहऱ्याचे मसल्स वर्कआउट करतात. आपण नाराज होतो किंवा घाबरतो तेव्हा देखील चेहऱ्याच्या मसल्सच्या वर्कआउटवरनं कळतं की आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय आहेत. म्हणजे मसल्स त्या ठिकाणी काम करत असतात. वॉकिंग करणे, जम्पिंग करणे, थ्रोईंग या सर्व गोष्टीमध्ये मसल्स आपल्याला सपोर्ट करत असतात. Different parts of our body like heart, intestines, stomach, lungs, etc. are made up of only muscles. Muscles of these organs contract and relax to perform different body functions. Do you know? त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे इथे बघा, या ठिकाणी एकही बोन आपल्या या भागामध्ये या सिस्टीम मध्ये काम करत नाही. लक्षात ठेवा, बोन सिस्टीम नाही याच्यामध्ये. हार्ट आहे, हे स्टमक डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला पार्ट आहे आणि हे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर हे रेस्पिरेटरी सिस्टीम इकडे दाखवलेली आहे. तर यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर बोन्स नाही आहेत. विदाउट बोन्स यांचं काम चालू आहे. म्हणजे शरीरातले काही काही भाग असे आहेत की तिथे केवळ मसल्स काम करतायत आणि काही ठिकाणी बोन्सच्या मदतीने मसल्स काम करतायत. म्हणजे ऍक्च्युअली फंक्शन कोण करतायत तर मसल्स करतात. आपल्या बॉडीमध्ये 90% काम हे मसल्स करतात. लक्षात ठेवा, 10% जे काम आहे बोन्सचं ते केवळ स्ट्रक्चर आपल्या बॉडीचं सांभाळणं एवढंच काम आहे त्यांचं. Do you know? There are more than 600 muscles in the human body. Muscles contribute almost 40% of the weight of a healthy adult human body.
त्यांनी एक छोटीशी आपल्याला माहिती दिलेली आहे की आपल्या शरीरामध्ये किती मसल्स आहेत. तर नियर अबाउट 600 मसल्स आपल्या शरीरामध्ये आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यापैकी आपल्या शरीराचं जर वजन बघितलं तर मसलचं वजन जे आहे ते नियर 40% या मसल्समुळे झालेलं आहे. आपल्या बॉडीचं वजन जे आहे त्यामध्ये 40% वजन हे कोणाचं आहे? आपल्या मसल्सचं आहे, लक्षात ठेवा. There are about 30 muscles in the human face. आणि चेहऱ्यावर 30 मसल्स असतात आपल्या चेहऱ्यावर, ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देऊ शकतो. Our eyes, mouth and nose are encircled by small muscles. Expressions like happiness, sadness, fear are expressed by the movements of these muscles of the face. We have studied till now that all movements in body are controlled by muscles. But did you know that the muscles of different organs in our body are not identical? आपल्या शरीरामध्ये जे मसल्स असतात ते सगळेच्या सगळे एकसारखे असतात का? आता आपण मसल्स बघितले, आपण समजून घेतले. म्हणजे त्यांनी इथं उदाहरण दिलेलं आहे बघा की या ठिकाणी हार्टचे मसल्स दाखवले आहेत, त्यानंतर इंटेस्टाईनचे मसल्स दाखवलेले आहेत इथे खाली, आणि ते हाताजवळचे मसल्स, बोन्स, हाताचे जे बोन्स असतात त्याच्याजवळचे मसल्स दाखवलेत, हातातले मसल्स. हे सगळे एकसारखे असतात का? तर ही रचना बघितल्याने तुमच्या लक्षात येईल की नाही, हे वेगवेगळे आहेत. का वेगवेगळे आहेत? तर त्यांचं फंक्शन्स त्यामध्ये वेगळं वेगळं आहे. या हाताचं फंक्शन्स वेगळं आहे, हृदयाचं फंक्शन वेगळं आहे, त्याचबरोबर इंटरनल जे काही इंटेस्टाईन्स आहेत त्यांचे फंक्शन्स हे वेगळे आहेत. त्यामुळं त्या फंक्शन्सला अनुसरून मसल्स डिझाईन झालेले आहेत आपल्या बॉडीमध्ये. मग हे टाइप्स ऑफ मसल्स कसे आहेत हे आपण पुढच्या तासाला समजून घेणार आहोत, कारण आपल्याकडे आता अर्धा तास जवळपास झालेला आहे आपला. तर मग पुढच्या तासाला आपण टाइप्स ऑफ मसल्स समजून घेऊयात, आणि मग त्याच्यानंतर त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण. सर होमवर्क काय आहे? होमवर्क तुम्हाला मी कालचं जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहिलेलं आहे ते मी तुम्हाला स्वाध्याय लिहायचंय का? स्वाध्याय तर लिहायचंच आहे. सर तुमचा आवाज येत नाहीये. का? सर अजून एकदा सांगा, तुमचा आवाज येत नाहीये. एक मिनिट. हा सर. मी सर्वांना. सर तुमचा आवाज येत नाही, अजून एकदा सांगा. हा, आता कोणी मध्ये बोलू शकणार नाहीये, स्वतःला अनम्यूट पण करू शकणार नाहीत कोणी. ठीक आहे, आता मी बोलतोय, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला काल जो काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा भाग शिकवलेला आहे त्याच्यावरचा होमवर्क मी तुम्हाला आज देणार आहे. आणि आज जो शिकवलेला भाग आहे त्याच्यावरचा पण मी आज तुम्हाला फार नाही घेतला, फक्त मसल्सच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. ही थोडक्यात इंट्रोडक्शन ऑफ मसल आहे, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष टाइप्स ऑफ मसल आपण उद्या समजून घेऊयात. याच्यावरचा पण थोडासा घरचा अभ्यास मी तुम्हाला आज देणार आहे.